नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. पाहू शकता एकदम कुरकुरीत मऊसूद असे आलूचे पराठे बनलेले आहेत. आणि आलूचे पराठे म्हणलं की लहान मुलं असो का मोठे असो सगळ्यांनाच आवडतात. तर या ठिकाणी सुद्धा मी लहान मुलासाठी आणि मोठ्या माणसासाठी वेगवेगळे पराठे बनवलेले आहेत. आता त्यासाठी सगळ्यात अगोदर मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ घातलं आणि थोडंसं तूप घातलं. त्याला छानपैकी आपण जे पीठ घेतलेलं होतं गव्हाचं त्याला छानपैकी चोळून घ्यायचं. त्याने काय होतं, एक कणाकणाला जेव्हा तेल लागलं जातं तेव्हा त्यात जो कुरकुरीतपणा असतो किंवा जर मऊसूदपणा आपल्याला सॉफ्टनेस हवी असते ती येते. त्यासाठी मी छानपैकी चोळून घेतलं. त्यानंतर थोडंसं कोमट पाणी केलं आणि त्यात हे पीठ मळून घेते आहे मी. त्यानंतर याला थोडंसं तेल लावून बाजूला ठेवूया. आता सगळ्यात महत्त्वाचं 2 फिलिंग कशासाठी, आता कित्येक असे जण असतात ज्यांच्या घरात लहान मुलं असतात जे तिखट खात नाही. मग आता त्यांच्यासाठी काय वेगळी फिलिंग बनवायची, कारण वेगळं जेवण बनवून द्यायला ॲक्च्युअलमध्ये त्या ठिकाणी खूप कठीण जातं, कारण दोघांसाठी वेगवेगळं बनवा. पण त्या ठिकाणी जर आपण फिलिंग ॲडजस्ट करू शकत असेल तर ते फार सोपं जातं. आणि बाळाला वाटतं की नाही, माझी आईसुद्धा तेच खाते आहे जे ती मला देते आहे, तर ती खूप आवडीने खातात मुलं. हे म्हणजे मी जसं नोटीस केलं त्या पद्धतीने तरी आहे. आता या ठिकाणी आपण तिखट फिलिंग पहिले पाहून घेऊया. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी मिरची घेतली आहे आणि कढीपत्ता घेतला. आता ही मी खलबत्त्यातच वाटून घेते. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. पण जे एकदम ठेचलेला जो म्हणतात ना, जी चव असते खलबत्त्यात ठेचल्याच्यानंतर ती खूप भन्नाट लागते यात. आता सगळ्यात अगोदर मी कढई ठेवलेली आहे. त्यात छानपैकी तेल टाकलेलं आहे. आता या एका साईडला मी तेल गरम होईपर्यंत बटाटे सोलून घेते. मी याला 3 शिट्ट्या दिल्या होत्या बटाट्याला, कारण हे मोठ्या चांगल्या प्रकारचे होते. एकदम लहान साईज पण नव्हती, मीडियम पण नव्हती, चांगलेच मोठे होते. आता याला मी हातानेच कुस्करून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही किसणीने पण घेऊ शकता, जेणेकरून पराठा फुटणार नाही. आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर जे आपण तेल गरम केलं त्यात मोहरी घातली आहे. जिरंसुद्धा घालू शकता. त्यानंतर जे आपण मिरची आणि कढीपत्ता ठेचला तो, हिंग, हळद हे वापरले मी या ठिकाणी. कोथिंबीर पण टाकू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी नव्हती टाकली. त्याला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा पण आपण बटाट्याची फिलिंग तयार करतो, आपण काय करतो, एक तर फोडणी त्यात टाकतो किंवा मग कच्चे मसाले टाकतो. त्यामुळे तेवढं पौष्टिक म्हणजे तेवढं टेस्टी नाही लागत पौष्टिक म्हणल्यापेक्षा. तर त्यासाठी याला जेव्हा आपण भाजून घेतो ना, भाजल्याच्यानंतर जी एक फिलिंगचा टेस्ट येतो तो खूप सुंदर येतो. आणि ते खाण्याची एक वेगळीच मजा असते. जसं आपण समोसे कसे खातो, समोसे खाल्ल्याच्यानंतर जी फिलिंग त्यामध्ये भरलेली असते एकदम मऊसूद आणि खमंग असते, तशी इथे लागते. आता या फिलिंगमध्ये मी थोडंसं मीठ आणि कसुरी मेथी घातलेली आहे. याने सुद्धा त्याचा टेस्ट खूप छान येतो. आता याला छानपैकी भाजून घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कढईला कुठेच चिपकत नाही आहे, एकदम सुटसुटीत झालेलं आहे मिश्रण. आता हे आपण एका साईडला ठेवून देऊया. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाळाचं. आता जेव्हा बाळ असतं, आता छोट्या बाळाला फ्लेवर्स तुम्ही तुमच्या मनाने ॲड करू शकता. इथे मी थोडंसं कसुरी मेथी घातली आहे, थोडंसं मीठ घातलं, थोडीशी किंचित साखर घातलेली आहे. त्यानंतर हवं तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स पण ॲड करू शकता. मी इथे थोडंसं हिंग आणि जिरेपूड घातलेली आहे आणि आमचूर पावडर घातलेली आहे. ॲक्च्युली ते मिक्स केलेलं होतं आणि त्यात थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे मी, कारण काय ना, काळ्या मिठाने सुद्धा एक छान चव लागते. म्हणजे माझं बाळ खूपच फिकं खातं, तो लहान आहे, त्यामुळे मी त्याला काही असं फ्लेवर्स ॲड नाही करू शकत. त्यामुळे मी ते वापरले होते. हे फिलिंग्स रेडी आहेत. तिखट आणि फिकी दोन्ही प्रकारचे फिलिंग्स आपण रेडी करून ठेवल्या. त्याच बटाट्याचा वापर करून 2 फिलिंग बनवलेल्या आहेत. आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर पाहू शकता मी छानपैकी एक छोटासा उंडा घेतला. त्यात पहिले माझ्या बाळासाठी फिके पराठे बनवून घेते, कारण त्याला थोडंसुद्धा तिखट चालत नाही. आता याला छानपैकी लाटून घ्यायचं. आता कसं तर सकाळची गडबड असते आणि या सगळ्याच्यामध्ये टिफिनचं म्हणजे मी हे पराठे खरं तर टिफिनसाठीच देत होते. त्यामुळे मला किसणीने किसून बटाटे घेण्यासाठी वगैरे तेवढा वेळ नव्हता ॲक्च्युअलमध्ये. म्हणून मी काय केलं की नाही, म्हटलं तर हे सगळ्यात सोपं आहे, हातानेच कुस्करलेले पुरतात. आता या ठिकाणी छानपैकी पाहू शकता खरपूस भाजून घ्यायचं. हवं तर तुम्ही तूप लावू शकता, बटर लावू शकता. या ठिकाणी मी तेलातच भाजून घेतलेले, पण वरून
तूप घालते मी जेव्हा खायचं असेल तेव्हा. आता हे झाले आपले बाळाचा पराठा. आता आपण तिखट फिलिंग पाहूया. जे आपण मिश्रण घेतलं होतं ते तिखट मिश्रण यामध्ये घालूया आणि याला छानपैकी थोडंसं पीठ टाकलं म्हणजे काय होतं की जे वरचं आवरण असतं ते मोकळं राहतं, सुटसुटीत राहतं. हे त्यासाठी फिलिंग टाकल्याच्यानंतर मी त्यावर थोडंसं पीठ घातलेलं आहे. बाकी जसं आपण पोळी लाटतो सेम तसाच प्रकार आहे, यात काही वेगळं नाही. आता याला छानपैकी लाटून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता माझ्या कडा फुटत आहेत. तसं कारणच ते कारण मी हाताने कुस्करले होते. ह्याच ठिकाणी जर तुम्ही किसणीने किसून घेतला तर ते आणखी छान लागणार. आता याला छानपैकी यालासुद्धा आपण भाजून घेऊया. मस्तपैकी आपले पराठे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. आता कुरकुरीत कशासाठी म्हटलं कारण आपण तूप घातलं होतं आणि ते थंड होतं आणि थोडंसं कोमट पाणी होतं म्हणून दोन्हीचा फ्लेवर येतो. वरचं आवरण एकदम असं कडक बनतं आणि मधातून एकदम सॉफ्ट राहतं. छानपैकी पाहू शकता एकदम सुंदर पराठे तयार झालेले आहेत. मऊसूत आहेत, वरून खरपूस आहेत आणि माझ्या बाळाला हे फार 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 जास्त आवडतं. छानपैकी मी माझ्या बाळासाठी एक वेगळं काढते आणि बाकीचं मला टिफिनलाच द्यायचं आहे आणि एक माझ्यासाठी नाश्ता करायला ठेवते मी. किती मऊसूद आणि खूप सुंदर झालेले आहेत काय आणि जेवढे दिसायला आहेत तेवढे चवीलासुद्धा आहेत. तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणखी माझे व्हिडिओ पाहता येतील. कारण मी नवीन आहे त्यामुळे माझे एवढे पण व्हिडिओ अजून आलेले नाही आहेत. त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं पण हां, माझ्याकडे रेसिपीज खूप आहेत, नवीन आहेत. काही टिप्स पण आहेत आणि ट्रिक्स पण आहेत. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला सांगा. थँक्यू.